यानंतर पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यातील सार्वजनिक मिरवणूक दुसऱ्या दिवशीही जल्लोषात सुरू आहे। कुमठेकर रोडवरून अलका टॉकीज चौकात येणाऱ्या मंडळाकडून जोरदार डीजे वाजतोय। काल सायंकाळी मानाचे 5 गणपतींचे विसर्जन झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन 9 वाजता संपन्न झालं। रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती। रात्री पारंपरिक वाद्य वाजवत काही मंडळांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। ज्या गणेश मंडळांनी डीजे लावले होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजे आज अगदी सकाळपासूनच पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। तर गिरगाव चौपाटीवरून रुपाली बडवे आणि पुण्यामधनं अक्षय बडवे हे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण पुण्यामध्ये जाऊयात। अक्षय, सध्याची काय परिस्थिती आहे? कारण आपण पाहतोय काल सुरू झालेले डीजे आता पुन्हा एकदा आज सकाळपासून मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अनेक गणेश मंडळांचं विसर्जन हे अजूनही बाकी आहे। सध्याची एकंदरीत काय परिस्थिती? अलका टॉकीज चौक परिसरात आहे आणि काही वेळापूर्वीच अखिल मंडई मंडळाचा जो शारदा गजानन गणपती आहे तो विसर्जनाच्या मार्गाने आता पुढे गेलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण चौक जो आहे तो आता डीजेने संपूर्णपणे व्यापून गेलेला आपल्याला जे चित्र पाहायला मिळते। अलका टॉकीजच्या चौकात जवळपास 3 चौक एकत्र येतात। एक जो आहे तो केळकर रस्त्याने येतो, एक लक्ष्मी रस्त्याने येतो आणि तिसरा जो आहे तो कुमठेकर रस्त्याने येतो। आपण सध्याची परिस्थिती जर बघितली तर तोच उत्साह, तोच जल्लोष जो आहे तो भक्तांमध्ये कायम आहे। काल सकाळी 10:30 वाजता मानाचा पहिला गणपती कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती आणि आता जवळपास 20 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा विसर्जन मिरवणूक जी आहे ती सध्या सुरू आहे। काल रात्री 12 वाजल्यानंतर जे डीजे असतात ते बंद केलेले आहेत, जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। त्यामुळे गणेश मंडळ जे होते ते त्याच ठिकाणी रात्रीचा विसावा त्यांनी घेतला होता आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून डीजेचा दणदणाट जो आहे तो आपल्या या तिन्ही रस्त्यांवरनं पाहायला मिळतोय। लक्ष्मी रोडवर जे गणपती येत आहेत ते आकर्षक विद्युत रोषणाईने जे साकारलेले गणपती आहेत त्या ठिकाणी देखील आपल्याला पारंपरिक वाद्य जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर डीजेचा दणदणाट जो आहे तो आज सकाळपासूनच 6 वाजल्यापासून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीत अनेक तासांपासून सुरू असलेली ही मिरवणूक कधी संपणार आहे असा प्रश्न देखील आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं आहे। कारण पोलीस जे आहेत ते देखील आता या सगळ्या मंडळांना पुढे जाण्याची विनंती करतात। अक्षय, तू सोबत राहा।